जय हिंद फ्रेंड्स, लेट स्टार्ट. 60 वॅट शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला तर तिची विद्युत ऊर्जा किती वापरली जाईल? आता याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. पॉवर इक्वल्स टू एनर्जी बाय टाइम. पॉवर दिलेली आहे 60 वोल्ट. एनर्जी काढायची आपल्याला आणि टाइम दिलाय 6 तास. ओके, तर 6 तासाला पहिले 60 गुणिले 60. ओके, सेकंद मध्ये कन्वर्ट केलं. एनर्जी काढायला लागेल त्याला 60 गुणिले 60 गुणिले 6 हे केलं तर एनर्जी आपल्याला पहिले मिळणार 1260 ओके. आता ही मिळाली. आता ही जूल मध्ये मिळाली, युनिट मध्ये. तर एका युनिटची व्हॅल्यू असते 3.6 इंटू 10⁻⁶. ओके, आता ही आता हे जूल मध्ये आहे ना, त्याला डिवाइड करायचं 10⁻⁶. ओके, तर याची व्हॅल्यू येणार 0.36 युनिट. ओके, हे थोडस युनिट युनिट बेस्ड क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न. एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्ध आयुष्य काल 4 तास आहे. 3 अर्ध आयुष्यानंतर कितव्या हिस्साचा भाग होईल? आता पहिले अर्ध आयुष्य म्हणजे काय? पहिल्याला किती? 1/2 असणार. ओके, आता दुसऱ्या अर्ध आयुष्याला काय ना, हे 1/2 चा 1/2 म्हणजे 1/4. तिसऱ्या अर्ध आयुष्याला किती येणार? 1/4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1/8. पूर्ण किती आहे? 1 ओरिजिनल. 1/8 केले तर किती? 7/8. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, पहिल्यासारखाच आहे. प्रत्येक युनिटच्या 5 दराने सौर ऊर्जेची एकूण शक्ती. तर 2 उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स इन द कंडक्टर इज एक्सप्रेस बाय. तर ऍक्च्युली हे एक्सप्रेस होतं V इक्वल्स टू कार्य बाय प्रभार म्हणजे वर्क डन बाय चार्ज. आता हे बाकीचे काही फॉर्म्युलेत लक्षात ठेवा. आपल्याला माहिती ओमचा लॉ V इक्वल्स टू आय आर. त्यानंतर पॉवरचा फॉर्म्युला आहे V इंटू आय. ओके, पॉवर इक्वल्स टू करंट स्क्वेअर इंटू रेजिस्टन्स. ओके, नेक्स्ट प्रश्न. एका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी छोटे छिद्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असताना दोलताना दोलक काल किती? अच्छा, तर ते काय म्हणतात, जो पेंडुलम आहे ना, तर त्या पेंडुलमला हे असं घेतलंय, हे बॉल आहे, खालून फुटलाय. ओके, आणि इथं पाणी भरलंय. फुटला म्हणजे फोडलाय त्यांनी. ते पेंडुलम इकडून इकडून जाताना ते काय होते ते विचारलंय. तर प्रथम काय होणार? वाढते आणि नंतर कमी होते. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ओके, आता परत एक आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे. +4 मीटर आणि -2 मीटर नाभिय. ओके, अस अंतरे असलेली दोन पातळी भिंगे एकमेकाशी स्पर्श करून ठेवली तर त्यांच्या संयोगी भिंगाचे नाभीय अंतर किती? आता याला आपल्याला विचारलंय फोकल लेंथचं. तर सिंपल फॉर्म्युला काय आहे? 1/4 करायचं याला, दुसऱ्या याला 1/2 करायचं. ओके, आणि हे सॉरी इथं मायनस आहे, हे प्लस आहे. फोकल लेंथ. ओके, 1/4 म्हणजे किती? 0.25. आणि हे किती आलं? 0.50. पण हे मायनस येणार, -0.50 येणार. ओके, आता टोटल पॉवर किती आली? हे मायनस केलं, ह्याला मायनस केलं, 0.25 0.50 मायनस केलं, ते याला -0.25 येणार. टोटल पॉवर आली. फ्रिक्शन इक्वल्स 1/पॉवर किती आलंय? 1/0.25. हे मायनस मध्ये आहे, हे मायनस मध्ये आहे, म्हणजे किती आलं? याचं उत्तर -4 मीटर येतं. ओके, ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात? ओके, विच ऑफ द फॉलोइंग केमिकल्स इज यूज ॲज अ कूलिंग एजंट इन AC? तर AC मध्ये फ्रेऑन वापरतो. ओके, अच्छा, आता हे कार्बन टेट्राक्लोराइड आहे ना, हे मॅनमेड आहे, लक्षात ठेवा. अजून मॅनमेड कोणकोणते आहेत? क्लोरोफ्लोरोकार्बन CFC, पुन्हा पुन्हा क्लोरोफॉर्म म्हणजे CHCl3. पुन्हा अजून आहे आता ना, आता एक काम करूयात. आता हे क्लोरोफॉर्म पण आहे ना, हे पण मॅनमेड. आता क्लोरोफॉर्म काय असतं? क्लोरोफ्लॉर्म क्लोरोफॉर्म याला ट्रायक्लोरो मिथेन असं पण म्हणतात. ओके, हे कलरलेस आहे. ओके, याला कलर नसतो. आणि बट याच्या ह्या क्लोरोफॉर्म मुळे
लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता असते. ओके, लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता असते. आणि याचा वापर बघा एच सी एफ सी आणि CFC बनवण्यासाठी वापर होतो. आता हे CFC आपल्याला माहित आहे, हे ओझोन डिफ्लेक्शन होण्याचं जे कारण आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे हे आहेत आणि हेच ग्रीन हाऊस गॅस पण आहेत. ओके, हे HCFC आणि CFC क्लोरोफ्लोरो कार्बन. ओके. आता आता पुढचा प्रश्न बघूयात. आता एखाद्या वेळेस तर तुम्हाला प्रश्न असा आला तर खालीलपैकी कोणते हे ओझोनचं डिप्लेशन होण्यासाठी कारणीभूत असलेले मानवनिर्मित हे आहेत, काय म्हणतात, मानवनिर्मित केमिकल्स कोणते, तर HCFC हे लक्षात ठेवा. ओके, पुन्हा SF6 वगैरे पण आहेत. एखाद्या द्रावकाला पीएच जर 7 असेल, अच्छा बघा ही पट्टी लक्षात ठेवा, ही पट्टी इथं असतं 7. ओके, आता हे 6 हे 1 पर्यंत आणि हे 14 पर्यंत इकडे असतात बेस, इकडे असतात ऍसिड. ओके, आता आणि हे असतं न्यूट्रल म्हणजे अल्कलाईन, सॉरी उदासीन. आणि अल्कलाईन म्हणजे काय, आता हे जे बेस आहे ना, बेस मध्ये वॉटर ऍड केलं की अल्कलाईन बनतं सिंपल मध्ये. बट आता एक लक्षात ठेवा, एक नोट पॉइंट लक्षात ठेवा, सर्व अल्कलाईन हे बेस आहेत पण सर्व बेस हे अल्कलाईन नाही आहेत. ओके, हे कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे पण लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे, ऍज इट इज लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपल्याला आता, अल्फा बीटा गॅमा या किरणाच्या धातूच्या पत्रातून आरपार जाणाऱ्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा. आता आपल्याला क्रमसंबंध ओळखायला सांगितलं त्यांनी, तर याचा आहे गॅमा, बीटा आणि अल्फा. ओके, ऑप्शन नंबर 1 आहे. आता आपण बघितला याचा, ओके, पेनिट्रेशन पॉवर. ओके, पेनिट्रेशन पॉवर ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते आयोनायझेशनला. तर आयोनायझेशन मध्ये कसं असणार याचा क्रम, पहिले असणार गॅमा, ओके, मग बीटा, मग अल्फा. ओके, ठीक आहे, पेनिट्रेटिंग म्हणजे भेदन करण्याची ताकद. आता हे आयोनायझेशनचं बघितलं आपण. ओके, हा एक लक्षात ठेवा, पेनिट्रेशन हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आयोनायझेशनचं, मे बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल ऑफ आयोनायझेशन. आयोनायझेशन म्हणलं की असा क्रम आहे गॅमा बीटा अल्फा. ओके, गॅमा बीटा अल्फा, मी लिहितो आयोनायझेशन. ओके, आणि पेनिट्रेशनचा कसा आहे, पेनिट्रेशनचा गॅमा बीटा, ओके, गॅमा असा, बीटा आणि त्यानंतर अल्फा. हा चढत जाणारा म्हणजे जर आता बघा हा जर क्रम असा पण होतो, अल्फा, बीटा आणि गॅमा. ओके, तर प्रश्न कसा विचारलाय त्याच्यावरून लक्षात ठेवा, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने का उतरत्या क्रमाने हे लक्षात ठेवा. पण एवढं लक्षात ठेवा की पेनिट्रेशन पॉवर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आयोनायझेशनचा. एक जरी लक्षात ठेवलं ना, पेनिट्रेशनचा असा आहे गॅमा, पेनिट्रेशनचा गॅमा नंतर बीटा आणि अल्फा आहे ना, बदल एवढं लक्षात ठेवा. आणि याच्याच अपोजिट मध्ये याचा आहे आयोनायझेशनचा आहे. ओके, आणि की जास्त हे केलं ना ते कन्फ्युजन होऊन जाते मग. मध्यम तापमानावर असलेली कोणती संयुग तापवलेले असतात, संयुग तापवलेले असतात, ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकल्या जातात, तर ते टाकल्या जातं मर्क्युरी ऑक्साईडने. ओके, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतुष्ट होते त्या तापमानाला काय म्हणतात, तर त्या तापमानाला द्रवण बिंदू म्हणजे ड्यू पॉइंट असं म्हणतात. आता फ्रीजिंग पॉइंट म्हणजे गोठण बिंदू, कसं लिक्विडचं सॉलिड मध्ये रूपांतर होणं. हे ऍज इट इज कीवर्ड लक्षात ठेवा. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, सॉलिडचं लिक्विड मध्ये, आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे लिक्विड पासून गॅस मध्ये रूपांतर होतं. ओके, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते, तर भाताच्या शेतीतून मिथेन वायूची निर्मिती होते, CH4. ओके, पुढचा प्रश्न, मानवी गलगंड, रिकाम जागा यांच्याशी संबंधित आहे, तर आयोडीनची कमतरता असल्या होतं, आणि त्यानंतर ओव्हर ऍक्टिव्हिटी ऑफ थायरॉइड. ओके, अवटू ग्रंथीचे जास्त वेगाने काम, पुन्हा रक्तामधील आयोडीनचे I2 चे अति वेगाने शोषण होणे. तर हे तिन्ही कारण आहेत, लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न, सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे, त्याचे कारण काय? तर इन्सुलिनचं कमी होण्याचे कारण आहे जनुकीय म्हणजे जीएम बॅक्टेरिया प्रोड्यूस इट. ओके, जीएम बॅक्टेरिया प्रोड्यूस करतात, त्यामुळे ते कमी किमतीत आपल्याला मिळतं. आता आपल्याला विचारले मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित ब्रोका इंडेक्स खालीपैकी कोणत्या वजाबाकीने मिळतं? तर दोन आहे. आता याच्यात एक लक्षात ठेवा, आपण ब्रोका इंडेक्स ला एखाद्या वेळेस ना, आता याच्यात लक्षात ठेवा बॉडी मास इंडेक्स. तर हा शरीरामध्ये किती ओबेसिटी आहे म्हणजे किती जाडपणा आहे हे मोजण्यासाठी बीएमआय वापरतात. ओके, जाडी जाडी मोजण्यासाठी बॉडी मास इंडेक्स वापरतो. आणि ब्रोका इंडेक्स काय आहे? तर ब्रोका इंडेक्स म्हणजे एक एक आयडियल वेट किती पाहिजे. ओके, हाईट नुसार तुमच्या आयडियल वेट किती, हाईट वय वगैरे त्यांच्या क्रायटेरियानुसार आयडियली किती म्हणजे तुमची हे पाहिजे. ओके, तुमच्या बॉडीमध्ये किती वेट पाहिजे, तर ते आपल्याला विचारलं होतं ब्रोका इंडेक्स मध्ये. तर ब्रोका इंडेक्स म्हणजे हाईट सेंटीमीटर मध्ये. ओके, आणि -100 जे आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं त्यांनी. ओके, आता हे लक्षात ठेवा, परत एकदा हे करू. बीएमआय जाडी मोजण्यासाठी आणि बीआय म्हणजे ब्रोका इंडेक्स हे वेट मोजण्यासाठी. ओके, मादक पेय तयार करण्यासाठी कशाचा वापर, काय रिकाम जागा वापरले जात नाही, काय वापरले जात नाही म्हटले त्यांनी. ओके, तर ईस्ट हे वापरल्या जात नाही. ओके, तर आता एक लक्षात ठेवा, ग्लुकोजचं एक थोडं लक्षात. ग्लुकोज हे एक शुगर आहे आणि ग्लुकोज हे आपल्या शरीरामधलं प्रायमरी सोर्स आहे एनर्जीचा. ओके, आणि ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 आहे. फ्रुक्टोज म्हणजे जे नॅचरल शुगर असते ना, हा, तर नॅचरल शुगर आपल्याला फ्रुट्स मध्ये, पुन्हा व्हेजिटेबल्स आणि हनी मध्ये मिळतं ते फ्रुक्टोज. ओके, इस्टरचा वापर इस्टरचा वापर हा एक मिनिट, हे सिंगल सेल फंगस आहे, फंगस. ओके, आणि इस्टरचा वापर हा बेकिंग साठी होतो, पुन्हा ब्रिविंग साठी एक होतो. ओके, बेकिंग साठी आपण जे बनतो ना, ऍक्च्युली मादक पदार्थ याचा पण वापर ना वाईन बनवण्यासाठी होतो, बट आय डोंट नो, तर आयोगानं उत्तर हे 3 दिलेलं आहे तिथे. ओके, ठीक आहे, पण ठीक आहे, एखाद्या वेळेस त्यांचं हे झालं असेल, वाटलं तर तुम्ही हा 2011चा ASO चा पेपर आहे, सेट नंबर ए, तुम्ही वाटलं तर आन्सर की एकदा चेक करू शकतात. कारण की आयोगाने 3 दिलंय, पण मला पण कळत नाही का म्हणून दिले. बट हे 3 फॅक्टर लक्षात ठेवा तुम्ही वाटलं. ओके, जर क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर हा पेपर आहे आपला, तुम्ही चेक करू शकता. खालील पुढीलपैकी कोणत्या अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असते? सॉरी, कोणत्या अत्रामधून म्हणजे ते काय म्हणता येतं, कोणत्या हे ह्या चारपैकी कोणाला प्रोटीनची गरज जास्त आहे? तर 12 ते 18 वयोगटातील वयात असणारे जे व्यक्ती आहेत ना, त्यांना, कारण की त्यांचे हे वाढीचं वय असतं, त्याच्यामुळे त्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीनची गरज असते. प्रोटीन हे अमिनो ऍसिड पासून बनलेलं आहे, आणि प्रोटीन हेल्प करतं रिपेअर आणि बिल्डिंग ऑफ आपल्या बॉडीचे जे टिश्यूज आहेत ना, टिश्यूजला रिपेअर आणि बिल्डिंग करण्याचं काम प्रथिने करतात, म्हणजे प्रोटीन करतात. आणि प्रोटीन ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज करतं न्यूट्रियंट्सला. ओके, पुढचा प्रश्न. अच्छा, फॅट हे अन्नशंकूच्या टोकास दाखविले जातात कारण, आता फॅट ऍक्च्युली ना काय म्हणतात ते, मेदाचे ऑक्सिडाइज इझिली ऑक्सिडाइज होत नाही, नाही सॉरी, फॅट हे इझिली ऑक्सिडाइज होतं, त्यामुळे ते अन्नशंकूचा म्हणजे हे पिरामिड मध्ये एकदम टोकाला आपल्याला फॅट दाखवतं. ओके, आता ठीक आहे, हे फॅट दाखवतात. आता हे जो पिरामिड आहे ना, पिरामिड मध्ये एक ऍक्च्युली कसं आहे, हे रिप्रेझेंटेशन असतं की आपलं ह्युमननं कोणत्या गोष्टीला किती कन्झम्पशन केलं पाहिजे. ओके, आणि फॅट आपल्याला सर्वात कमी कंझ्युम करायला पाहिजे असं म्हणतायत ते, त्याच्यामुळे तो ह्या आपल्या ज्या अन्नशंकूचा हे आहे ना, पिरामिड आहे ना, त्याच्यामध्ये टॉपला फॅट आहे. ओके,
त्याच्यानंतर बघा फॅट सोबत शुगर पण आहे. फॅट्स आणि शुगर हे दोन गोष्टी. आता ना सेकंड मध्ये कोण येतं? सेकंड मध्ये येतात जे सिरियल ग्रेन्स वगैरे असतात ना ते येतं. आणि थर्ड मधले येतं पल्सेस आपले, पुन्हा लेग्युम्स, फळं, भाज्या वगैरे हे सर्व हे थर्ड पिरामिडच्या रँक मध्ये येतात. कदाचित विचारलं जाऊ शकतं की पिरामिड मध्ये सेकंडला काय येतं, तर सिरियल ग्रेन्स मध्ये लक्षात ठेवा. ओके. आणि थर्ड मध्ये कोण येतं? पल्सेस, लेग्युम, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स वगैरे वगैरे सगळे. ओके. मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होणाऱ्या क्रियेला काय म्हणतात? तर मानवी आरोग्याच्या सतत सुधारणेच्या प्रक्रियेला अ, आरोग्य विकास असं म्हणतात. ओके. आरोग्य विकास असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता रोग वंशानुगत आहे, म्हणजे इनहेरिटेड आहे? तर याचं उत्तर आहे हायपरटेन्शन आणि डायबेटीज हा काय आहे, तर रोग वंशांगत आहे. ओके. आता हे वंशांगत म्हणजे अच्छा, रोग वंशांगत आहे आणि इनहेरिटेड डिसीजेस. अरे मित्रांनो, एक मिनिट हा. हे बघा प्रश्न इंग्लिश मध्ये वेगळा आहे आणि मराठीत वेगळा आहे. इनहेरिटेड, हा नाही बरोबर आहे. इनहेरिटेड डिसीजेस. ओके. तर ऍक्च्युली हे हे याचा अर्थ काय होतो की पॅरेंट्स कडून हा डिसीज चिल्ड्रन कडनं येतं. ओके. आता अजून कोणकोणते डिसीज आहेत, जसं की डेफनेस, त्यानंतर नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातआंधळेपणा, डेफनेस म्हणजे बहिरेपणा, कलर ब्लाइंडनेस, हे सर्व कसं इनहेरिटेड डिसीज किंवा सेक्स लिंक डिसीज असं पण त्याला म्हणलं जातं. ओके. ओके. तर पुढचा प्रश्न आता आता आपले चालू झाले तर याचे प्रश्न. ओके. इतिहासाचे. तर सुरू करण्याच्या आधी मला एक जस्ट पाणी पिऊ द्या, कारण की इतिहासामध्ये खूप बोलायचं आपल्याला. ओके. तर 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारताची मुख्य उद्दिष्ट कोणती होती? तर बघा, भारताचं मेन उद्दिष्ट होतं इंग्रजांना समूळ नष्ट करणे. ओके. आता आपण याच्यात मध्ये ना डिटेल माहिती घेऊयात की कोणता उठाव कुठे झालेला आहे. ओके. तर बघा, 1857ला उठाव चालू झाला, पण प्रामुख्याने ते कुठं झाला? नॉर्थ साइडला झाला. ओके. उत्तर उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने झाला. दक्षिण भारतामध्ये त्याचा एवढा प्रभाव पडलेला नाहीये. महाराष्ट्रातल्या काही ठिकाणीच 1857चा उठाव झालेला आहे. ओके. ते कुठं झालेलं आहे आपण ते पाहूयातच, पण त्याच्या आधी बघूयात की जे मेन मेन जे रिवॉल्ट झाले होते ना, तर ते त्यांचं प्लेस कोणतं आणि तो रिवॉल्ट कोणी केलेला आहे आणि त्याला सप्रेस कोणी केलेला आहे. ओके. तर दिल्लीमध्ये होते बहादूर शाह दोन. ओके. मुघल एम्परर होते त्यावेळेसचे ते. तर यांना सप्रेस केलं होतं निकोलसन याने. आता मग निकोलसननं सप्रेस करा आणि यांना रंगूनला पाठवून दिलं होतं. रंगूनमध्ये त्यांची डेथ होते. अशा ह्या पद्धतीने मुघल एम्परर फिनिश होऊन जातो सगळं. त्याच्यानंतर आहे कानपूर. तर कानपूरमध्ये नानासाहेब. ओके. सप्रेस कोणी केलं त्यांना? कॅम्पबेल यानेच. लखनौ मध्ये कोण होत्या? लखनौ, बेगम हजरत महल. ओके. यांना पण सप्रेस कॅम्पबेल यांनीच केलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई. ओके. कोण होतं त्यांच्या अपोज मध्ये? हुश रोज. त्यानंतर बिहारमध्ये कुरसिंग, कुंवर सिंग किंवा कुरसिंग. तर यांना विन्सेंट आयरी. ओके. विन्सेंट आयरी समथिंग असं नाव आहे. ओके. अजून अलाहाबाद. अलाहाबाद ला होते लियाकत अली. ओके. लियाकत अली. आणि लियाकत अलीला अपोज कोणी केलता? स्मिथ नेल समथिंग. ओके. स्मिथ नेल. ओके. हे एवढंच लक्षात ठेवा, हे नाही जरी लक्षात राहिलं तर ठीक आहे. बरेली खान बहादूर. ओके. खान बहादूर. आणि ओरिसा मध्ये सुरेंद्र शाही. ओके. सुरेंद्र शाही आणि सुरेंद्र शाही आणि उज्ज्वल शाही.
आता हे झाले नॉर्थ साइडचे. ओके. तर महाराष्ट्रामध्ये बघा काही काही ठिकाणी झाले होते, जसं की कोल्हापूरच्या ठिकाणी. ऍक्च्युली कोल्हापूरमध्ये झाला होता. केव्हा? 15 डिसेंबरच्या जवळपास, 15 डिसेंबर. कोणी प्रयत्न केला होता तर चिमा साहेब यांनी, पण तो बंड लगेच सप्रेस करण्यात आला होता. मग एवढंच लक्षात ठेवा, कोल्हापूर म्हटलं की 1857, कोल्हापूर म्हटलं की कुठे? तर चिमा साहेब हे होते तिथे. ओके. चिमा साहेब 1857 कोल्हापूर. साताऱ्यामध्ये कोण होते तर आता हा साताऱ्याची गोष्ट इंटरेस्टिंग आहे. साताऱ्यामध्ये कसं छत्रपती प्रताप सिंग, ओके, यांचे वकील रंगोबापूजी इंग्लंडला गेले होते, कारण की काय झालं होतं, हे ब्रिटिशरांनी थोडं त्यांची जमीन, ते डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आहे ना, त्याच्यावर पुढे बघणार आहोत आपण. तर डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स मध्ये ते काहीतरी जमीन वगैरे घेऊन टाकली होती साताऱ्याच्या तिथली. तर हे काय केलं की बाबा म्हणे मी वकील म्हणून, यांनी याला पाठवलं. कोणाला पाठवलं? रंगो बापूजी यांना इंग्लंडला पाठवले, पण इंग्लंड मधून ते खाली हातच आले. मग ते भारतात आल्यानंतर त्यांनी काय केलं, तिथल्या आदिवासी लोकांना हे केलं, जमा करून उठाव करण्याचा प्रयत्न केला, बट तिथे सप्रेस केला, कारण की यांच्यासोबत फितुरी झाली होती, आणि फितुरी करणारा होता कृष्णाजी सदाशिव सिंदकर. ओके. आणि ह्या फितुरीमुळे हे जे आपले हे आहेत ना, काय नाव आहे त्यांचं, रंगोबापूजी हे पकडले गेले, आणि ब्रिटिशरांनी ह्या कृष्णाजीला एक किताब दिला, त्याचं नाव आहे विश्वासराव. ओके. त्याला कृष्णाजीला विश्वासराव हा किताब दिला होता. म्हणजे आपल्या लोकांचा दगा करायचा आणि ब्रिटिशरांकडून किताब घ्यायचा, कोणता? विश्वासराववाला. ठीक आहे. आता अजून अजून कोणते? अजून खूप सारे उठाव झाले, जसे नाशिकमध्ये. ओके. नाशिक, अच्छा हा. आता नाशिकमध्ये लक्षात ठेवा, आता पुढचा प्रश्न पण भिल्लाचा उठावाचा आहे ना. भिल्लाचा उठाव हा खानदेश येथे झाला, आणि नाशिक तो पार्ट पण खानदेशाकडेच येतो, नाशिक. ओके. तर नाशिक येथे राजा भगवंतराव निळकंठकर, सॉरी, राजा भगवंतराव निळकंठराव यांच्या नेतृत्वाखाली जे कोळी समाजातले लोक होते ना, कोळी बांधवांनी उठाव केला होता. म्हणजे ऍक्च्युली ह्यांनी काय केलं, राजा भगवंतराव निळकंठराव यांनी कोळी समाजाच्या लोकांना घेऊन भिल्लांसोबत उठाव करायला तयार झाले होते. बट 1857 मध्ये नांदगाव येथे त्यांचा जो उठाव होता ना, तो हे करून टाकण्यात आला. ओके. मोडून काढण्यात आला होता. ठीक आहे. नागपूरमध्ये उठाव काय झाला नाही, कारण की नागपूरमधली जी राणी होती ना, बाकाबाई, बाकाबाई ही लॉयल होती यांना, ब्रिटिशरांना. ओके. अजून, अच्छा, अजून तर काय नाहीये. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांची कोणी खालसा केली? आता जे मी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हटलं होतं ना, हे हे हा लॉर्ड डलहौसी याने सुरू केलेली होती. बघा, याच्यात कसं होतं माहितीये का, जर एखादं राजघराणं आहे, ओके, तर त्या घराण्यामधलं जर ते त्यांना मुलगा होत नसेल, किंवा दत्तक घेतलेला असेल ना मुलगा, तर दत्तक मुलगा त्या गादीवर बसू शकत नाही. त्याच पॉलिसीला डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स किंवा खालसा, म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स अशी पॉलिसी म्हणायची त्याला, खालसा धोरण वगैरे असं नाव आहे त्याचं. तर हे 1848 ते 1856 मध्ये ना, ह्या हे जो लॉर्ड डलहौसी आहे ना, तर याने कुठे कुठे डल्ला टाकलाय, तर याने सातारामध्ये डल्ला टाकला होता 1848 मध्ये. ओके. त्यानंतर जैतपूर मध्ये डल्ला टाकला होता 1849. त्यानंतर संबळपूर 1849 मध्ये. बघत नावाचा एक जागा आहे 1850. उदयपूर 1852. 1853 मध्ये झाशी, आणि नागपूर 1854 मध्ये. ओके. असे हे अंडर द डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स ब्रिटिशरांनी हे हे जे राज्य आहेत ना, म्हणजे प्रिन्सली स्टेट्स आहेत ना, त्यांना त्यांच्यावरती अनेक्स केलं होतं. ओके. पुढचा प्रश्न. अच्छा, जालियनवाला बाग मध्ये जनरल डायर येतो.
जनरल डायर. हा मी येतो एक नंबरचा प्रश्न पुढचा. कारण की पुढचा प्रश्न. अच्छा, आपल्याला जालियनवाला बाग माहिती आहे 1919. त्यावेळेस काय झालं होतं. ओके, आपण ऑलरेडी डिस्कस केलं. आता पुढचं बघत. इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. आता पुणे करारामध्ये ऍक्च्युली कसं आहे, पुणे कराराला अजून दोन तीन वेगळे नाव येतं. एक आहे नाव येरवाडा करार, पुन्हा एक्के करार. ऍक्च्युली काय झालं, 20 सप्टेंबर समथिंग 1932 ला महात्मा गांधींनी ना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण हे केलं होतं, चालू केलं होतं. आणि त्यांच्या प्राण वाचवण्यासाठी मग काय झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुरुंगामध्ये येऊन तो हे केला, पुणे करार. ओके. ऍक्च्युली हे कराराद्वारे काय झालं, काय सिद्ध करण्यात आलं, की जे दलितांना स्वतंत्र मतदार संघ देण्याचं काहीतरी चालू होतं ना. तर ऍक्च्युली ब्रिटिशरांनी काय केलं, गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेपरेट इलेक्टोरेट मागितलं होतं त्यांच्याकडनं. ओके, आणि तो ऍक्सेप्ट करण्यात आला. बट महात्मा गांधींना वाटलं की याने देशामध्ये जे ऐक्य आहे ना, नॅशनलिझम, त्याच्यावर इम्पॅक्ट पडेल, कारण की सेपरेटिझम वाढेल. त्या कारणाने काय झालं, यांनी हे केलं, महात्मा गांधी यांनी आमरण उपोषण केलं. आणि त्यानंतर ते पुणे करार वगैरे त्यांचा साईन करण्यात आलेला होता. ओके. तर पुढचा प्रश्न पहा. भारताचा सेवक समाज ह्या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर भारताच्या समाज ह्या संस्थेच्या याची स्थापना केली होती गोपाळ कृष्ण गोखले यांनी. आता भारतीय ही स्थापना केव्हा झाली होती? हा 1905 मध्ये ही स्थापना झाली होती. आणि यालाच काय म्हणतात इंग्लिश मध्ये, द सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी. ओके. आणि याचं एम काय होतं, तर जे ट्रू इंटरेस्ट आहेत ना, हा, ट्रू इंटरेस्ट प्रमोट करणं. एम काय त्याचं, ट्रू इंटरेस्ट प्रमोट करणं, अवेअरनेस क्रिएट करणं, लोकांमध्ये नॅशनलिझमची भावना जागृत करणं. ओके. हे त्यांचं हे होतं, म्हणजे एम होतं. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा बिपिन चंद्र पाल यांचं. आता यांना म्हणतात क्रांतिकारी विचाराचे जनक. क्रांतिकारी विचाराचे जनक हे स्वराज्य याला सपोर्ट करतात. आणि यांची जी रायटिंग आहे ना, त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, पुन्हा भगतसिंग यांना इन्फ्लुएन्स केलेला आहे यांच्या रायटिंगने. ओके. इवन दो बघा, आता हे महात्मा गांधींच्या एवढ्या फेवर मध्ये नसायचे, बट यांनी सिव्हिल डिसओबिडियन्स, पुन्हा नॉन कोऑपरेशन मुवमेंट यांना सपोर्ट केलेला आहे बघ. दादाभाई नौरोजी आपल्याला माहिती आहे, ग्रँड ओल्ड मॅन. ओके. आता यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, 3 वेळेस ते INC चे प्रेसिडेंट झालेले आहेत. ओके, सेकंड INC प्रेसिडेंट. ओके, ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी, खूप सारे माहिती आहेत. आता एक मुद्दा लक्षात ठेवा, 1895 साली हिंदुस्थानातील जे लष्करी व मुलकी खर्चांच्या स्थितीची पाहणी करायची होती ना, तर रॉयल कमिशन हे वेलबी, यालाच म्हणजे रॉयल कमिशनला वेलबी कमिशन असं पण म्हणतात, कारण की याचे वेलबी हे अध्यक्ष होते. तर ह्या कमिटीमध्ये एकमेव भारतीय होते, ते म्हणजे दादाभाई नौरोजी. ओके. कोणत्या कमिटीमध्ये? रॉयल कमिशन, किंवा त्यालाच वेलबी कमिशन असं पण म्हणतात. याचे हेड होते वेलबी. आणि भारतात एकमेव सदस्य कोण होते भारतीय? तर दादाभाई नौरोजी होते. ओके. आता आपण थोडं महात्मा गांधी यांच्याबद्दल बघूयात. आता महात्मा गांधीजी यांनी 1915 मध्ये जेव्हा म्हणजे ते भारतात आले, मग भारतात आल्यानंतर त्यांनी INC जॉईन केलं. ओके. INC जॉईन केल्यानंतर बघा, त्यांचा पहिला सत्याग्रह आहे खेडा सत्याग्रह. ओके. महात्मा गांधी यांचा पहिला सत्याग्रह आहे म्हणजे खेडा सत्याग्रह, पहिला असहकार सत्याग्रह. ओके. आता महात्मा गांधींना 5 वेळेस नोबेल प्राइज साठी नॉमिनेट केलेलं होतं, बट ब्रिटिशरांनी ते त्यांना भेटू नाही दिलं. आणि ज्यावेळेस त्यांचा ऍक्च्युली नोबेल प्राइजची एक पॉलिसी आहे की
मरणोपरांत ते नोबेल प्राइज देऊ शकत नाही, त्याच्यामुळं आफ्टर द डेथ ऑफ महात्मा गांधी त्यांना नोबेल प्राइज मिळालं नाही. ओके. हा, 1930 मध्ये दांडी यात्रा ज्यावेळेस चालू झाली होती ना, आपण बघितलं दांडी यात्रा बद्दल. पण याच्यामध्ये ना एक एक मुवमेंट अशी झाली की टाइम्स मॅगझिन न यांनी ना टाइम्स मॅगझिन ऑफ द इयर हा अवॉर्ड त्यांना दिला होता. टाइम्स मॅगझिन ऑफ द इयर 1930 मध्ये त्यांना हा अवॉर्ड दिला होता. आता यांनी काही पुस्तकं साहित्य लिहिलेले आहेत, तर ते बघा की इंडियन ओपिनियन, पुन्हा हिंदू सॉरी हिंद स्वराज, पुन्हा लंडन डायरी, त्यानंतर गाईड टू लंडन. आता हे महत्वाचे आता यंग इंडिया आणि हरिजन, हे सर्वात महत्वाचे. यंग इंडिया, हरिजन, पुन्हा इंडियन ओपिनियन. ओके, हे तीन महत्वाचे आहेत. मे बी बाकीचे पण महत्वाचे आहेत. सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना अॅनी बेसेंट, लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. ओके. आता एनी बेसेंट बद्दल आपण थोडी माहिती घेऊया. आता एनी बेसेंट भारतामध्ये आल्यात 1893 मध्ये, आणि मृत्यूपर्यंत ते भारतातच होत्या. बघा, त्यांनी भारतामध्ये आल्या, भारताचं जे कल्चर आहे आपलं, रामायण, महाभारत, उपनिषद, वेगवेगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला. इवन 1905 मध्ये त्यांनी ना गीताचं इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेशन केलं. ओके. 1898 मध्ये बनारस हिंदू कॉलेज स्थापना झाली, तर त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी महत्वाचा रोल हे प्ले केला. ओके. 1898 मध्ये ते बनारस हिंदू कॉलेज झालं होतं ना, मदन मोहन मालवीय. ओके, तर यांच्यामध्ये यांचा महत्वाचा वाटा आहे, आणि यांना एक पदवी पण मिळाली होती बघा त्या याच्यातनं. तर ती आहे डी लिट नावाची पदवी, उपाधी त्यांना यांना भेटली. ओके. अॅनी बेसेंट यांना डी लिट. ओके. त्यानंतर लक्षात ठेवा 1907 मध्ये, नाही 1907 नाही, 1800 समथिंग 99 मध्ये ना थिओसॉफिकल सोसायटी, ज्याची स्थापना केली होती मॅडम हेलेना ब्लॅव्हस्की यांनी ना एक ग्रंथ लिहिला होता, द सिक्रेट ऑफ डॉक्ट्रिन. द सिक्रेट ऑफ, एक मिनिट खाली जागा असेल ना, द सिक्रेट ऑफ डॉक्ट्रिन. तर हा जो ग्रंथ आहे ना, तर हा ग्रंथ त्यांनी अॅनी बेसेंटकडे हे करायला, म्हणजे पब्लिश करण्याच्या आधी वाचायला त्यांना पाठवला. आणि अॅनी बेसेंट याच्यावर एवढा प्रभावित झाला, आणि त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीमध्ये मेंबर म्हणून ते म्हणजे त्यांनी जॉईन केली आणि मेंबर झाले त्याचे. म्हणजे आणि 1907 मध्ये जे कर्नल अल्कॉटस होते ना, कर्नल अल्कॉटस यांचा मृत्यू झाला, आणि यांच्या मृत्यूनंतर थिओसॉफिकल सोसायटीचे जे अध्यक्ष होते, तर ते अध्यक्ष अॅनी बेसेंट ह्याच बनल्या, आणि मरेपर्यंत अॅनी बेसेंट ह्याच त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष होत्या. ओके. हा, आता 1909 मध्ये त्यांनी एक पूर्वतारक संघ चालू केला, पूर्वतारक संघ सुरू केला. आणि 1909 मध्ये त्यांनी हेरॉल्ड ऑफ द स्टार हे मुखपत्र सुरू केलं. ओके, मुखपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर 1913 मध्ये कॉमन विल नावाचे साप्ताहिक सुरू केले. आता बघा, हे आपल्याला माहित आहे की न्यू इंडिया पण त्यांनी चालू केलंय. ऍक्च्युली न्यू इंडिया त्यांनी ना हे जे मद्रास स्टँडर्ड होतं ना, हा न्यूजपेपर त्यांनी खरेदी केला, आणि याचं रिनेम करून न्यू इंडिया केलं. तर आता लक्षात ठेवा की कोणते दोन पुस्तकं किंवा दोन न्यूजपेपर हे अॅनी बेसेंट यांचे आहेत, तर कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया, हे लक्षात ठेवा. ओके. जर इन केस जर ऑप्शन मध्ये मद्रास मद्रास स्टँडर्ड असेल ना, तर तुम्ही त्याला पण हे करू शकता, कारण की मद्रास स्टँडर्डचं रिनेम यांनी केलेलं आहे. ओके. आता हा 1916ला तर होम होम
ऑल इंडिया होम रूल लीग चालू झाली. पुन्हा 1917 मध्ये ह्या पहिल्या विमेन बनल्या INC च्या प्रेसिडेंट. ओके. आणि पहिली भारतीय कोण होत्या 1925 मध्ये? सरोजिनी नायडू. ओके, हे लक्षात ठेवा, इथं थोडं कन्फ्युजन पॉइंट आहे. आता अजून ओके, एवढंच आहे मित्रांनो. बाकी पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. क्वेश्चन नंबर 48. महाराष्ट्रात रिकाम्या जागा साली शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला. केव्हा उठाव केला होता? तर 1875 मध्ये महाराष्ट्रातील यांनी उठाव केला होता. ऍक्च्युली ह्या उठावालाच ना दख्खनचा उठाव असं पण म्हणतात. ओके, दख्खनचा उठाव असं पण म्हणलं जातं. आणि ह्या उठावामुळे काय झालं? डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ अधिनियम 1879 पारित करण्यात आले. आणि ह्या ऍक्ट नुसार हा जो डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ अधिनियम आहे ना 1879, ह्याच्यानुसार शेतकऱ्यांचे संरक्षण देण्यात आले. ओके, शेतकऱ्यांना संरक्षण देण्यात आले होते. बट ऍक्च्युली काय झालं, हा जो उठाव आहे ना, हा उठाव झाला पण याचा प्रसार झाला नाही. कारण की काय झालं, हा उठाव झाल्या झाल्याच इंग्रजांनी ना त्यांना सप्रेस करून टाकलं. त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर किंवा तो एरिया, डेक्कनचा पूर्ण एरियापर्यंत हा पसरला नाही. बट हा कायदा पास झाला 1879 मध्ये. आणि ह्या कायद्याच्या नुसार शेतकऱ्यांचे संरक्षण मिळाले त्यांना. प्रश्न असा विचारला जाऊ शकेल की द डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ अधिनियम 1879 द्वारा खालीलपैकी कोणत्या गोष्टी झाल्या होत्या? तर लक्षात ठेवा, शेतकऱ्यांना संरक्षण मिळाले होते. ओके. आता आता याची बॅकग्राऊंड बघूयात आपण. काय झालं, अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर चालू झालं, म्हणजे गृहयुद्ध चालू झालं होतं 1861 ते 1865 यांच्या दरम्यानमध्ये. तर काय झालं मग, गृहयुद्ध चालू झालं म्हणून अमेरिकेमधले जे व्यापार वगैरे होते ना, तर ते सगळे विस्कळीत होऊन झाले होते. मग त्यावेळेस कॉटन फार हे होतं ना, डिमांड मध्ये होतं. मग अमेरिकेकडलं कॉटन त्यांना भेटत नव्हतं, म्हणून अल्टरनेटिव्ह म्हणून त्यांनी डेक्कनचे प्लॅट्यू जे आहेत तिथलं काय झालं, तिथलं कॉटन त्यांनी रिप्लेस केलं. म्हणजे ही अमेरिकेतल्या कॉटनची जागा, कापसाची जागा यांनी घेतली, डेक्कनवाल्या तिथल्या. मग आता मला सांगा, डेक्कन मधल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाऊ लागला. मग शेतकऱ्यांकडे पैसे येऊ लागले, सगळं व्यवस्थित चालू लागलं. बट ज्यावेळेस 1865 मध्ये त्यांचं सिव्हिल वॉर संपलं अमेरिकेमधलं, तर अमेरिकेतलं सिव्हिल वॉर संपल्या कारणाने जे पण बिझनेस चालू होता ह्या डेक्कन मधल्या शेतकऱ्यांसोबत, तर ते बंद झाला. मग परिणामी काय झालं, ह्या शेतकऱ्यांवरती खूप सारा असा हे करण्यात आला, म्हणजे त्यांच्यावरती सप्रेशन करण्यात आलं. कारण की ज्यावेळेस बिझनेस वाढला त्यावेळेस ते टॅक्स भरू शकले होते, सर्व गोष्टी होऊ शकल्या होत्या. बट अनफॉर्च्युनेटली मग नंतर त्या कमी झाल्या. आणि मग त्यांना ते व्याज घ्यावं लागायचं. मग व्याजामध्ये सावकार लोक खूप सारे त्यांच्याकडनं व्याज घेऊन जमिनी जप्त करायच्या. अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज व्हायच्या. मग त्याच्यामुळेच हा रिवॉल्ट चालू झाला होता जमीनदारांकडे. ओके. तर हा त्याची पार्श्वभूमी होती. मग हळूहळू याच्यात बदल असे झाले. होम रूल होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली? तर मित्रांनो, घाईघाईतनं इंडिया टिक करतात. तर ऍक्च्युली याची सुरुवात ही आयर आयर्लंड मध्ये झालेली आहे. ओके, आयर्लंड मध्ये झालेली होती. आता होम रूल लीग आपण आताच बघितलं होतं की अॅनी बेसेंट, लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. पण लोकमान्य टिळक यांनी एप्रिल 1916 मध्ये मुंबई सोडून वराडमध्ये, पुन्हा महाराष्ट्रात आणि कर्नाटकात, आणि हे तीन एरिया सोडून ऑल ओव्हर इंडियामध्ये, लाईक मुंबई, मद्रास आणि बाकी पूर्ण महाराष्ट्रात, भारताचा जो भाग आहे तो अॅनी बेसेंट यांनी कव्हर केला होता. अॅनी बेसेंटनं सप्टेंबर मध्ये चालू केलं 1916 मध्ये. आणि होम रूल लीग लोकमान्य टिळक यांनी एप्रिल मध्ये चालू केली. ओके, एप्रिल मध्ये चालू केली होती. आणि याच्यात एक कन्फ्युजिंग पार्ट असा आहे,
इंडियन होम रूल सोसायटी, इंडियन होम रूल सोसायटी याची सुरुवात 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा, श्यामजी कृष्ण वर्मा, ओके, यांनी सुरू केली होती. तर हा प्रश्न थोडा लक्षात ठेवा. थोडा सोसायटी लक्षात येणार नाही, आपण डायरेक्ट ऑप्शन तिकडे जातो ना. ओके, अॅनिबेसन किंवा टिळक, तर ते नाहीये. कोण येतं? इंडियन होम रूल सोसायटीची सुरुवात 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न. महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. ओके, आता हे दांडी मार्च केव्हा चालू झाली होती? मार्च मार्च मध्ये चालू झाली होती, एप्रिल पर्यंत चालली होती ही. तर ऍक्च्युली 12 मार्च, लक्षात ठेवा ही तारीख थोडी महत्वाची. 12 मार्चला ही दांडी यात्रा चालू झाली होती. ऍक्च्युली काय झालं, आता याच्यात एक पॉइंट लक्षात ठेवा. सरोजिनी नायडूंच्या आधी महात्मा गांधी यांनी अपॉइंट केलं होतं सर अब्बास तयाबजी. ओके, सर अब्बास तयाबजी यांना अपॉइंट केलं, बट यांना पण जेल झाली, त्याच्यामुळं सरोजिनी नायडू यांनी पुढाकार घेतला. ओके, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला? तर कोणत्या यांनी? 1909 मध्ये. ओके, आता आपण थोडं डिटेल डिस्कशन करूया. ओके, एक मिनिट, थोडीच जागा पाहतो की इथेच थोडंसं लिहूयात आपण. 1909 मध्ये मोर्ले मिंटो, ओके, मोर्ले मिंटो. तर ह्याच 1919 मध्ये काय केलं? सेपरेट इलेक्टोरेट हे केलं, मुस्लिमांसाठी डिक्लेअर केलं. त्याचबरोबर विधान परिषदेची संख्या जी 16 होती ती वाढून 60 पर्यंत नेण्यात आली होती. गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळामध्ये एक भारतीय सदस्य नियुक्त केला होता, आणि ते पहिले भारतीय सदस्य होते. कोण होते ते? एस पी सिन्हा. एस पी सिन्हा हे पहिले भारतीय होते जे गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळामध्ये होते. ओके, परत एकदा म्हणून, गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळामध्ये एकमेव भारतीय होते, त्यांचं नाव आहे एस पी सिंग. ओके, सॉरी, एस पी सिन्हा. 1909 मोर्ले मिंटो. ओके, आणि ह्याच काळामध्ये सांप्रदायिक प्रतिनिधित्वाची सुरुवात झाली होती. आता मित्रांनो, आपण 1919 आणि 1935 ऑलरेडी खूप वेळेस डिस्कस केलेलं आहे, 2-3 वेळेस पाहिले. आता 1813 मध्ये काय झालं होतं? 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये काय झालं होतं? तर याच्यामध्ये काय झालं, आता जी कंपनी होती ना, भारतातील व्यापारावरील कंपनीची जी मक्तेदारी होती, म्हणजे मोनोपोली होती, तर ती मोनोपोली संपुष्टात आली होती. पण परंतु चायना मधला जो चहाचा व्यापार होता ना, आणि अफीणचा व्यापार, तो त्याच्यावरती मोनोपोली होती, 20 वर्षासाठी वाढवलेली होती ती. ओके, अजून हा, एक एक महत्वाची घटना झाली. भारतातील मूळ रहिवाशांसाठी साहित्य, शिक्षण, विज्ञान, पुन्हा इंग्लिश वगैरे गोष्टी शिकण्यासाठी 1 लाख रुपये हे केले होते, त्यांनी निर्धारित केले होते. आता हे फक्त निर्धारित केले होते, पण याचा काय कधी त्यांनी, म्हणजे ते कधी खर्च केले नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण लक्षात ठेवा, 1 लाख रुपये असं जर विचारलं, भारतीयांसाठी साहित्य, शिक्षण, विज्ञान, पुन्हा इंग्लिश शिकण्यासाठी प्रोत्साहन, इंडियन लोकांच्या वेलफेअरसाठी 1 लाख रुपयाचं हे दिलं होतं, ते 1853 मध्ये केलं होतं, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांच्या रिकामजागा या महसूल पद्धतीचे प्रत्यक्ष संबंध येत असे, तर याचं उत्तर आहे प्रत्यक्ष संबंध हा रयतवारी मध्ये येतोय. ओके, आपण रयतवारी काय, महालवारी, कायदा कायमधारा म्हणजे परमनंट सेटलमेंट, हे ऑलरेडी लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ओके, तर ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या मार्गाने जोडलेला आहे? तर ग्रँड ट्रंक हा मार्ग दिल्ली ते कोलकाता याने जोडलेला आहे, ग्रँड ट्रंक रोड. आता ना, ऍक्च्युली हा
ग्रँड ट्रंक रोड हा शेरशाह सुरीने बांधलेला आहे. हा आशियामधला लॉंगेस्ट रोड होता त्यावेळेसचा. ओके. आता यालाच अजून वेगवेगळे नाव आहेत बघा, जसं की जर्नाली सडक, पुन्हा सडक ई आझाम. ओके. आणि हे ब्रिटिशरांनी याचं नाव बदलून हे ग्रँड ट्रंक रोड बनवलेला आहे. पुढचा प्रश्न आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जनता पत्र व रिकाम जागा हा वृत्तपत्राचा वापर केला होता. तर हे मूकनायक वृत्तपत्राचा वापर केला होता. सुधारक आपण पुढे पाहणार आहोत. तर आता ना थोडेसे पॉइंट परत रिवाइज करूयात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांसाठी अस्पृश्य लोकांमध्ये नवजागृती आणि त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी याच्यासाठी बहि बहिष्कृत हितकारिणी सभा याची स्थापना केली. ओके. आता हेच 1924 च्या दरम्यान त्यांनी बहिष्कृत मेळा हे व्रतपत्र चालू केले होते. या व्रतपत्राचं घोषवाक्य होतं, ब्रीदवाक्य होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ओके. 1927 मध्ये महाडचा सत्याग्रह. तर ह्या सत्याग्रहाच्याच वेळेस त्यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक चालू केलं. ओके. बहिष्कृत भारत 1927, बहिष्कृत हितकारी सभा 1924, बहिष्कृत मेळा 1924. हे सारखे सारखे ना थोडं कन्फ्युज होऊन जाईल. आता बहिष्कृत भारत हे काय पाक्षिक चालू केलं. आता ह्या जे बहिष्कृत भारत आहे ना, तर यांचं जे टायटल होतं तर त्याचं टायटल होतं संत ज्ञानेश्वर महाराज यांची वचने. आणि आता इथे एक कन्फ्युजिंग पॉइंट आहे. बहिष्कृत सॉरी ते बहिष्कृत भारत हा ग्रंथ V.R. शिंदे यांनी लिहिलेला आहे. आणि जे पाक्षिक म्हणजे आपलं न्यूजपेपर आहे ते 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं आहे. हे ग्रंथामध्ये B.R. शिंदे येतात आणि पाक्षिक किंवा न्यूजपेपर म्हणलं तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात. ओके. आता यानंतर ऍक्च्युली 1920 मध्ये त्यांनी हे मूकनायक वृत्तपत्र चालू केलं होतं. आणि यांचं टायटल काय होतं, तर याचं टायटल होतं संत तुकाराम महाराजांची वचने. संत तुकाराम महाराजांची वचने. ओके. आता 1927 ला त्यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक चालू केलं. त्याचबरोबर 1927 मध्ये त्यांनी समता संघ याची पण सुरुवात केली होती. 1928 मध्ये त्यांनी समता आणि 1930 मध्ये त्यांनी जनता ही वृत्तपत्र चालू केली. आता हे जनता वृत्तपत्र आहे ना, 1956 मध्ये रिनेम करून काय झालं याचं प्रबुद्ध भारत. ओके. प्रबुद्ध भारत हे नाव पडलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ना भारत भूषण प्रिंटिंग प्रेस या नावाचे मृदनालय सुरू केले होते. ओके. मृदनालय सुरू केले होते. आता 55वा जातीय जातीभेद व अस्पृश्यता निवारण्यासाठी 1944 मध्ये समता मंच स्थापन केला. कोणी केला होता, तर हा केला होता कर्वे यांनी, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. आता एक मिनिट मित्रांनो, जस्ट काय पडलं तो. ओके. आता महर्षी कर्वे यांच्याबद्दल थोडी लक्षात घ्या. महर्षी कर्वे, आता महर्षी उपाधी मग आपल्याला माहिती आहे 1883 ला मिळाली. यांनी 1886 मध्ये
काय केलं होतं? मुरुड फंडाची स्थापना केली. त्यानंतर 1891 मध्ये त्यांनी गणिताचे प्राचार्य म्हणून फर्ग्युसन कॉलेजला जॉईन झाले होते. आणि त्याच वेळेस आपले गणेश गोपाळ आगरकर हे कोण होते? प्रिन्सिपल होते. 1992 ला गणेश गोपाळ आगरकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे. ओके, यांच्या बद्दल पुढे पाहूयात आता. 1892 मध्ये कर्वे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्यत्व स्वीकारले. ओके. त्यानंतर त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फतच काय केलं? स्टुडंट फंडची स्थापना केली. आणि ह्या स्टुडंट फंड मध्ये ते त्यांची जी पगार होती ना, 75 रुपये, त्याच्यातले 10 रुपये हे स्टुडंट फंड मध्ये ते द्यायचे. पुन्हा आता काय? अच्छा, 1893 मध्ये त्यांनी विधवा उत्तेजक मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. विधवा उत्तेजक मंडळीची स्थापना केली. 1800 आता एक मिनिट हा. 1853 मध्ये ना ते एक शारदा सदन आहे ना, ज्याची सुरुवात पंडिता रमाबाई यांनी केलेली होती. तर ह्या शारदा सदन मधल्या गोंधूबाई, ज्यांचं लग्नानंतर नाव त्यांनी आनंदीबाई, यांच्या ह्या विधवेसोबत त्यांनी विवाह केला. ओके. आता अजून काय राहिले? हा, 1907 मध्ये यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. 1910 मध्ये यांनी निष्काम कर्ममठची स्थापना केली. हे प्रश्न ऑलरेडी पाहिलेले आहेत बरं का आपण. पुन्हा आता अजून कोणता राहिलाय? हा, एक एक महत्वाचा आहे. 1915 मध्ये त्यांनी बघा, त्यांनी ना काय केलं? ते जपान विमेन्स युनिव्हर्सिटी बद्दल वाचलं 1915 मध्ये. आणि त्याच्यावर इन्स्पायर होऊन त्यांनी 1916 मध्ये महिलेचे पहिले विद्यापीठ काढले होते. ओके. आणि 1958 मध्ये त्यांना भारतरत्न मिळाला. 1955 मध्ये त्यांना पद्मविभूषण मिळाला. ओके, एकदा हे कन्फर्म करावं लागेल. पण 1958 मध्ये त्यांना भारतरत्न मिळालेलं. ते पहिले भारतीय आणि पहिले महाराष्ट्रीयन होते. ओके. राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते? तर राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे होते, एक मिनिट. ओके. हा. हा. राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे होते घाटगे. तर यांच्याबद्दल ना ऍक्च्युली आपण पुढं राजर्षी शाहू महाराजांबद्दल आहे अजून एक प्रश्न पुढे तो पाहूयात. 1875 साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर हे स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस किंवा राजा राममोहन राय. तर हे यांचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कोण होते ते? स्वामी दयानंद सरस्वती यांचं. आता स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय आहे? त्यांचं मूळ नाव आहे मूल शंकर तिवारी. ओके. मूळ नाव आहे मूल शंकर तिवारी. ओके. आता यांच्याबद्दल तर थोडस यांचं लिटरेचर, ऍक्च्युली हे एक महत्वाचे सेंटेन्स बघूयात आपण यांनी. ओके. 1875 मध्ये त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुन्हा त्याचं हेडक्वार्टर, आता हे लक्ष, हेडक्वार्टर ना लाहोर मध्ये याचं. ओके. आणि 1875 ला त्यांनी फॉर्मली सेटअप कुठे केली होती? सेटअप केली होती बॉम्बेमध्ये, म्हणजे मुंबईमध्ये. मुंबईमध्ये स्थापन केली होती. पुन्हा त्यांनी एक त्यांचं साहित्य, महत्वाचं साहित्य कोणतं आहे? तर सत्यार्थ प्रकाश. ओके. सत्यार्थ प्रकाश म्हणजेच द ट्रू एक्सपोजिशन, सत्यार्थ प्रकाश. आता त्यांनी एक स्लोगन दिलं होतं, बॅक टू वेदाज. बॅक टू वेदाज हे स्लोगन त्यांनी दिलेलं होतं. आणि त्यांच्या हे आर्य समाजाचं एम काय होतं? तर जे वेदातली जे शिकवण होती ना ती इस्टॅब्लिश करणं. पण आता एक लक्षात ठेवा, हे अनटचेबल्स, चाइल्ड मॅरेज, पुन्हा जे सती जाणं वगैरे जे प्रथा होत्या ना, यांच्या ते अपोज मध्ये होते. ते उलट फेवर करायचे फिमेल एज्युकेशनला, इंटरकास्ट मॅरेजेसला,
इवन त्यांनी खूप सारे अशा मिशनरीज पण बांधल्या होत्या. ऑर्फनेज जे अनाथ आहेत, जे विधवा आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी खूप कार्य केले होते. खूप सारे स्कूल, कॉलेजेस बिल्ड केले त्यांनी. पुन्हा ज्यावेळेस म्हणजे फेमाईन म्हणजे जो फेमाईन यायचा ना, त्यावेळेस त्यांनी मेडिकल कार्य वगैरे ते करायचे. ओके, तर हे काही त्यांचं हे आहे महत्वाचे कार्य. पण हे लक्षात ठेवा, बॅक टू वेदास वाला स्लोगन त्यांनी दिलेलं आहे आता. ओके, तर याचं उत्तर आपल्याला माहित आहे. 1848 मध्ये भिडे भिडे यांच्या वाड्यामध्ये ही शाळा स्थापन करण्यात आलेली होती. ओके. आता अच्छा हा, आपण ना रामकृष्ण परमहंस एक लक्षात ठेवा. आता ना हे रामकृष्ण परमहंस यांनी ना रामकृष्ण मुवमेंट याचे जे फाउंडर आहेत ते. ओके. आणि यांच्या रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य कोण होते? तर स्वामी विवेकानंद होते. ओके. स्वामी विवेकानंद हे त्यांचे शिष्य होते. अच्छा हा, हे राहिलं ना. आता पुढचं बघा. आपण हे बघितलं. महात्मा सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिबा फुले 1873 ला केली. पण कशासाठी केली होती ही? तर ही केली होती ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी ही केलेली होती. आता आता ज्योतिबा फुले यांच्याबद्दल ना थोडं रिवाइज करूयात. यांनी ना गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला होता 1873 मध्येच. तर हा इन्स्पायर कुठून झाले होते ते? तर जे अमेरिकेमध्ये ते निग्रो वंशाचे होते ना, म्हणजे ते ब्लॅक आफ्रिकन्स. ओके, त्यांच्यावर जी गुलामगिरी व्हायची, त्यांच्यावर जो अत्याचार व्हायचा, त्याच्यावरून त्यांनी हा गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ओके, किंवा त्या लोकांसाठी हा ग्रंथ अर्पण केलेला आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हा म्हणजे मेन्शन केलेला आहे की त्यांनी बाबा अमेरिकेमध्ये हे असे असे गुलाम आहेत आणि त्यांच्यावर असा असा अन्याय होतो. ओके. अ, एक महत्वाचं लक्षात ठेवा, ब्राह्मणोत्तर चळवळीचा पाया कोणी घातला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी घातला. ओके. सत्यशोधक समाजाच्या तर्फे दीनबंधू हे वृत्तपत्र चालू झाले होते. ज्याचे संपादक कोण होते? कृष्णराव भालेकर हे होते. ओके. आणि 1880 मध्ये याचं एडिशनचं हे काम सगळं कोण करायचे मग? नारायण लोखंडे करायचे. आता हे जे आपले कृष्णराव भालेकर आहेत ना, यांच्या आग्रहानुसारूनच, विनंतीनुसारूनच 1874 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुंबई या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ओके. आता आपल्याला इथं विचारलं होतं की पहिली शाळा, ओके, बुधवारपेठ मधील भिड्यांच्या वाड्यामध्ये चालू केली होती. दुसरी शाळा कुठे चालू केली जर विचारलं तर ती चालू केली होती अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यामध्ये 1851 मध्ये. ओके. मे बी विचारला जाऊ शकतो ना, कारण की आता आता हे पाठ झाले बघा, पहिली शाळा कुठे आहे, भिड्यांच्या वाड्यामध्ये वगैरे. दुसरी शाळा विचारल्यावर प्रॉब्लेम येईल ना. ओके. पुन्हा अजून अं, पुन्हा आहे मंगळ बालहत्या प्रतिबंधक 1863 मध्ये. ओके. आता बाकीचे आपण हे इथूनच पाहूयात. आता याच्यावरती 2-3 प्रश्न आहेत. गुलामगिरी हे पुस्तक कोणी? ज्योतिबा फुले यांनी लिहिलं. आताच बघितलं काय. आता हे पुस्तक ते 1873 मध्ये. अजून कोण? ब्राह्मणाचे कसब. ब्राह्मणाचे कसब केव्हा लिहिलं? 1869. शेतकऱ्याचा असूड 1883 मध्ये. पुन्हा स्त्री, हे लक्षात ठेवा, स्त्री पुरुष तुलना 1892. इशारा 1885. आता हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तृतीय रत्न हे नाटक त्यांनी 1855 मध्ये रचलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा 1869 ला. जातिभेद विवेकसार, जातिभेद विवेकसार. पुन्हा अस्पृश्यांची कैफिकर. ओके, अस्पृश्यांची कैफिकर हे त्यांनीच लिहिलेले आहेत. पाणी पुरवठ्यासाठी धरणाची उभारणी, रीतीने आधुनिकीकरण, जातीबंद जनावरांची पैदास, फोलोग्यात शास्त्र, म्हणजे हॉर्टिकल्चर आणि कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट. दिस मॉडर्न कन्सेप्ट वेअर व्हिज्युअलाइज फर्स्ट बाय महात्मा ज्योतिबा फुले. ओके. इष्ट असेल ते मी बोलणारच, हे आपल्याला माहिती आहे कोण म्हणलेलं आहे. ओके.
कोण म्हणलेले आहेत आपले गोपाळ गणेश आगरकर. आता ना आधी यांच्याबद्दल थोडं हे करूयात, म्हणजे कसं तुम्ही बघितलं ना 2-3 प्रश्न त्यांच्यावरतीच आहेत, तर थोडं हे होऊन जातं. आधी त्यांच्याबद्दल थोडं बघूयात. आता आगरकर यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिल किंवा जॉन मिल यांचा प्रभाव झाला होता. आता जॉन मिल यांचं कोणतं पुस्तक वाचलं होतं ते? ऑन लिबर्टी अँड सब्जेक्ट्स ऑफ विमेन ह्या पुस्तकाचा प्रभाव त्यांना झाला होता. ओके, जॉन मिल हे लक्षात ठेवा. ऑन लिबर्टी ऑफ सब्जेक्ट्स ऑफ विमेन हे पुस्तक आहे त्यांचं. आ, इ- आता आता लक्षात ठेवा. अ, यांचं ना आपण खूप हे माहित आपल्याला सुधारक व्रतपत्र गोपाळ गणेश आगरकरच आहेत. पुन्हा बाळ गंगाधर टिळक यांचं जे केसरी व्रतपत्र आहे मराठीचे पहिले एडिटर गोपाळ गणेश आगरकरच येतं. ओके, आता त्यांनी हे पण आपल्याला माहिती आहे की डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, तर हे ते बालगंगाधर टिळकच त्यांच्या सोबत होते, पण हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. कोणी? गोपाळ गणेश आगरकरांनी लिहिलेलं आहे. आता एक लक्षात ठेवा, यांची ना 2-3 म्हणजे पुस्तक आहे. वराड समाचार या व्रतपत्राची सुरुवात त्यांनी केली. ओके, वराड समाचार. आपण सुधारणा नेहमी बघितलं, वराड समाचार म्हणलं की कोण, हे लक्षात ठेवा. आता शेक्सपियरनं हॅमलेट नावाची जी कादंबरी लिहिलेली आहे, तिचं ट्रान्सलेट यांनी केलंय. त्याचं नाव ठेवलं होतं विकार विलसित. ओके, विकार विलसित हे त्याचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे. आणि हे ट्रान्सलेट जवळपास 1883 मध्ये केलेले आहे त्यांनी. ओके, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना यांनी 1880 मध्ये केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884. ओके, पुढचा प्रश्न आहे आता. हे तर बघितलं. सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असे कोणी म्हटले होते? तर असे पण आपले जी आगरकर याच म्हटले होते. यांचा जन्मस्थान टेंबू या ठिकाणी झालाय. छत्रपती शाहूंना रिकामजागा या नावाने ओळखले जायचे, तर यांना लोकांचा राजा या नावाने ओळखले जायचे. अं, छत्रपती शाहू महाराजांनीच महारावरची जे महार वतने आहेत ही रद्द केलेली होती. ओके, आता छत्रपती शाहू महाराजाबद्दल आपण आता पण एक प्रश्न पाहिला होता. आता हे दुसरा प्रश्न आहे. आपल्याला पहिले त्यांचं मूळ नाव म्हणजे त्यांचं घराणं विचारलं होतं ना. ठीक आहे, आता आता पूर्ण थोडीशी माहिती पाहूया. तिथं थोडी जागा आहे त्याच्यामुळे मी तिकडे एक्सप्लेन नव्हतं केलं. आता बघा, हे यांचं पूर्ण एखाद्या वेळेस हे लक्षात ठेवा. छत्रपती शाहू महाराजांचं मूळ नाव आहे यशवंत जयसिंग घाटगे. ओके, आता 1901 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये गोहत्या गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू केला. 1901 मध्येच त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग याची स्थापना केली. ओके, आता बघा, इथं काय झालं, यांनी ना 1901 ला हे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूल चालू केली. पण त्याच्यात काय झालं, जास्त तर पूर्ण ब्राह्मणच मुले येऊन राहू लागले. पण बाकीच्या कम्युनिटी वाले लोक कुठं राहणार? त्याच्यामुळे त्यांनी नंतर जैन, लिंगायत, मुस्लिम या विद्यार्थ्यांसाठी पण वेगवेगळी वसतिगृह चालू केली होती. ओके, 1902 मध्ये हे इंग्लंडला गेले होते. इंग्लंडला जे एडवर्ड एडवर्ड सातवा आहे ना, याचा जो राज्यरोहण सभागृह होता, तर त्या सभागृहासाठी हे इंग्लंडला गेले. आणि 1902 लाच त्यांना LLD पदवी दिली होती. कोणी? केम्ब्रिज विद्यापीठाने. ओके, केम्ब्रिज विद्यापीठाने हे पदवी दिलेली होती. अं, हा, 1902 मध्ये बघा, त्यांनी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील जे मागासवर्गीय लोक आहेत ना, तर त्यांच्यासाठी 50% जागा रिझर्व करून ठेवल्या होत्या. 1902 मध्येच त्यांनी हे केलं होतं. ओके, म्हणजे यांची थिंकिंग फार मॉडर्न लेवलची होती. आणि अजून एक अजून याच्यात काय राहिले? हा,
1905 मध्ये यांनी अं, राजोपाध्याय यांची इनामे जप्त केली व छात्र जगद्गुरू छात्र जगद्गुरूचे नवे पीठ निर्माण केले होते. ओके, छात्र जगद्गुरूचे नवीन पीठ निर्माण केले होते आणि ज्याचे हेड त्यांनी कोणाला बनवले होते? सदाशिव बेनाडीकर. ओके, सदाशिव बेनाडीकर यांना बनवले होते. अजून हा 1906 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शाहू स्पिनिंग व जिनिंग मिल स्पिनिंग व जिनिंग मिल चालू केली होती 1906 मध्ये. आणि 1906 ऍक्च्युली ही 2003 ला बंद झाली बरं का, ते गव्हर्नमेंट काहीतरी इश्यू आहे तो, पण लक्षात ठेवा 1906 ला त्याची स्थापना झाली होती. 1906 लाच त्यांनी बघा कोल्हापूरमध्ये रात्रशाळा चालू केली होती. आणि 1906 मध्ये त्यांनी रात्रशाळा चालू केली आणि 1907 मध्ये त्यांनी मुलींसाठी रात्रशाळा चालू केली. ओके, मुलींसाठी रात्रशाळा चालू केली होती. स्वतःच्या हे बघा आत्ताच आपण बघितलं तर स्वतःच्या संस्थानात कोल्हापुरात मागास वर्ग करिता 50% आरक्षण काढणारे कोण होते ते? तर ते होते आपले, केव्हा काढलं होतं? 1902 मध्ये आपले छत्रपती शाहू महाराज. ओके, तर राजर्षी शाहू महाराज 1920 साली रिकाम जागा येथे झालेल्या, तर हे हुबळी येथे झालेल्या ब्राह्मणोत्तर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. आता महर्षी कर्वे यांचा जन्म कुठे झाला होता? तर महर्षी कर्वे यांचा जन्म झाला होता 18 एप्रिल 1857 मध्ये. 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे काय चालू केली होती? तर महिला विद्यापीठ चालू केली होती. ओके, त्यानंतर महर्षी कर्वे यांनी रिकाम जागा येथे विधवेशी, आता हे आपण किती वेळेस पाहिलेले, शारदा सदन. ओके, शारदा सदन इथे हे त्यांनी हे केलं होतं. ओके, अजून ऑलरेडी आपण खूप सारं पाहिलं त्यांच्याबद्दल. एक लक्षात ठेवा, एक मुद्दा, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ 1936 मध्ये महर्षी कर्वे यांनीच केलेले आहे. ओके, हे प्राथमिक आपले 1917-18च्या दरम्यानमध्ये शाहू महाराजांनी पण कोल्हापुरामध्ये चालू केलेली आहे आणि सयाजीराव गायकवाड यांनी पण 1893 ला बरोदाच्या ठिकाणी केलेली आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा, हे थोडंसं महत्वाचं होतं. भारतरत्न 1998 ला कोणाला मिळाला होता? आपण आताच बघितलं होतं, धोंडो केशव कर्वे. ही बहिष्कृत हितकारिणी सभा कोण आहेत? आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आता आपण डिस्कस केले बघा, त्याच्यामुळे मी तिथे डिस्कस केलं, म्हणजे हे पुढे तुम्हाला ऑटोमॅटिक आन्सर येऊन जातात, म्हणजे कॉन्फिडन्स थोडा बिल्ड होतं. मूकनायक हे नियतकालीन कोणी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू केले. ओके, त्यानंतर 1927 चवदार तळे पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ओके, हे इलेक्टोरेट स्वतंत्र मतदारसंघ, मी ते तुम्हाला ते पुणे कराराच्या वेळेस सांगू लागलो ना, तिथे हाच प्रश्न त्याच्यामध्ये. ओके, रिकाम जागा हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. हु इज द फादर ऑफ सोशल रिव्हॉल्युशन? तर याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. ओके, रिकाम जागाचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला, तर बुद्धिप्रामाण्यवादाचा म्हणजे रॅशनलायझेशनचा वापर त्यांनी केला. मिस क्लार्क हे शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी चालू केलेलं आहे. ओके, तर मित्रांनो आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. काही डाऊट असेल ना तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.